बघा तर खाली मान घातली, डोळे लाल झाले एकदम, जसं शेजारच्या पोरात झालं ना सेम तसंच व्हायला लागले मला. मटन ते मटन असं खाली मान घालून बोलायला लागला, डोळे वगैरे लाल, आणि मला हात पण लावून त्याने म्हटलं काय झालं काय झालं, हात लावून बघायला लागले. मी हनुमान चालीस वगैरे लावला तर त्याला कसं तरी असं डोकं वगैरे धरायला लागलं. मम्मी ते बंद कर नाही तर मी माळ तोडून टाकीन असं धमकी द्यायला लागला मला. एक म्हातारं आहे म्हणे, पांढरे कपडे वगैरे घातले, त्याला दिसायचं त्याला असं दिसायचं तिथं घर आहे, तिथं त्यांनी फाशी घेतलेली. तर ते नगारा वगैरे वाजतं बघा, नगारा वाजायला लागला ना सगळं त्याने अंग सोडून दिलं, पूर्ण डोंगरावर घर आहे. तर सांगतो त्याने दाखवलं पण ते घर, आणि तिथं सोनं पुरलेलं आहे. ते तर तुमच्या मुलाला सांगायचा, मुलगा तुम्हाला सांगायचा? मुलगा मला सांगायचा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपले एक सबस्क्रायबर आहेत, ते त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम. नमस्कार. काय आपलं नाव? सविता जगदाळे. कुठे राहता सध्या मॅम तुम्ही? सुसगाव. ओके. आणि मूळगाव कुठलं तुमचं? मूळगाव आमचं संभाजीनगर. बरं. आणि कसे तुमच्यासोबत अनुभव घडले आणि याची सुरुवात कशी झाली? या गोष्टीला मला कधीच विश्वास नव्हता, पण एकदा माझ्या मुलाचा ना डिसेंबरमध्ये बड्डे होता, 3 तारखेला. तर म्हणजे त्याला ना केक आणायचा होता. तो काय म्हटला, मम्मी मला चिकन खायचं, म्हणून मी चिकन बनवलं. तर माझा मुलगा काय म्हटला, मला थोडं खाऊ दे मम्मी. तर म्हटलं ठीक आहे खा. आणि त्यांनी खाल्लं आणि हात नाही धुतला, तसंच सायकल खेळायला गेला. तर मग मला पण आवाज दिला, म्हणलं मम्मी मला सायकल यायला लागली, नाही का. म्हणजे नॉनव्हेज खाऊन डायरेक्ट तसंच गेला, हात वगैरे धुतलाच नाही त्याने. तर खाली गेला आणि खेळायला लागला. मला सांगायला लागला, बघ मम्मी मी सायकल शिकलो. म्हणून सहजच पडला, सहज म्हणजे लागणारच नाही असं काही, असं पडला कमी स्पीडवर. हा, एकदम कमी स्पीडमध्ये, म्हणजे थांबलेला पडला तो. पण असं पडला ना तर थोड्या वेळात लगेच म्हणजे हातच मोडला त्याचा. तर म्हणजे रात्रभर रडत होता, मम्मी माझ्या हातावर कोणतरी मारतं ग, कोणतरी बसलं माझ्या हातावर. मला वाटलं नाटकच करतो तो, असं वाटलंच नाही ना बाबा असे काही गोष्टी असते म्हणून. सकाळी ना त्याला मी रात्री हळद वगैरे शिजवून लावली त्याला. तर एवढं चिकन वगैरे बनवलं त्याला आवडीचं, तरी त्यांनी खाल्लंच नाही. तर डायरेक्ट आम्ही दुसऱ्या दिवशी ना त्याला दवाखान्यात घेऊन गेलो. तर डॉक्टरांनी सांगितलं, म्हणजे रिपोर्ट आले. मला असं वाटलंच नाही का रिपोर्ट बाबा नॉर्मलच येते, कारण की सहजच पडला ना तो. तर डॉक्टर डायरेक्ट म्हणायला लागले त्याचं ऑपरेशन करायला लागेल. बापरे, कसलं ऑपरेशन? आणि हाताचं ऑपरेशन. ते म्हणले हाडच बाजूला झालं. तर मग दुसऱ्या दिवशी आम्ही थांबलो, 8 दिवस असं कंटिन्यू आम्ही हॉस्पिटलमध्येच होतो. मग ते काय म्हणले, 1 दिवस यायचे चेकअप करायचे, परत दुसऱ्या दिवशी म्हणायचे आपण ऑपरेशन करायला लागेल. 1 दिवस यायचे म्हणजे काय गरज नाही ऑपरेशनची. असे 8 दिवस चाललं. माझ्या बहिणीला वगैरे त्यांना फोन केला, मी असं सांगलं डॉक्टर. त्याला अगं असं सहज पडलं थोडी हात मोडतो ना. तर त्याला मग ये तू घेऊन गावाकडं. मग मी संभाजीनगरात त्याला घेऊन गेले. तिथं सोडलं त्याला. म्हणजे असा त्याला जाणवलंच नाही का बाबा माझा हात मोडला म्हणून, म्हणजे काहीच नाही झालं त्याला. बरं, हे जे गोष्ट झाली त्याच्याबरोबर, ही कधी आधी झाली होती का, किंवा त्याचा जन्म वगैरे झाला त्यावेळेस काय गोष्ट घडली होती? तेव्हा कधीच काहीच नाही झालेलं त्याला, अचानकच झालंय. बरं, मग पुढं काय झालं? तर त्यानंतर मग तो गावाकडे गेल्यामुळे एकदम क्लिअर झाला. म्हणजे त्याला होतं की इथं ज्या ठिकाणी राहत होतो आम्ही तिथं त्रास होत होता वाटतं. मग तिकडे ऑपरेशन वगैरे केलं का? नाही, काहीच नाही केलं. म्हणजे एकदम खेळायचं, बॅट बॉल पण खेळायचं त्या हाताने, तो काहीच नाही, फक्त प्लास्टर ठेवलं आम्ही, नाही म्हणून ठेवलं. पण आपोआप हात म्हणजे नीट झाला तो, काहीच नाही, मग त्रास पण होत नाही, काहीच नाही. आता ऑपरेशनची गरजच नाही पडली ना. मग नंतर परत इकडं आणलं मी त्याला शाळेमध्ये. 6 महिने त्याला घरीच ठेवलं, शाळेत पाठवलंच नाही. नंतर परत आलो, परत आमच्या आता झालं. मग परत आता 6-7 महिने झाले, तेव्हा परत झालं. ते आमच्या शेजारी ना म्हणजे त्यांना ना बाहेरचं झालं होतं मुलं, म्हणजे 18-19 वर्षाचं आहे. तर ते बघायचं, आम्ही सगळेच जायचो बघायला ना. त्याला बरोबर 10 वाजता त्रास सुरू व्हायचा, तर सगळे बघायला जायचं आम्ही त्याला. तर त्याला तो पण सांगायचा, तो मुलगा, का बाबा आम्ही स्वामींचे भक्त आहे मी. तर मग माळ कंटिन्यू राहायची माझ्या गळ्यामध्ये. तर तो म्हणायला लागला माळ काढून टाका. मग जे तुमच्या इथं घराच्या इथं लोकांना झालं ते काय झालं तुमच्या इथं लोकांना? त्यांना ना असं बाहेरचंच झालं त्या मुलाला. काय झालं म्हणजे त्यांचे रिएक्शन काय होते, कोणाला झालं ते एक्झॅक्टली? आमच्या शेजारीच राहते ना, त्यांचं नाव नाही सांगू शकत मी. तर ते शेजारी झालं होतं आमच्या. तर त्यांनी म्हणजे कोणाला झालं? मुलाला झालं. अच्छा. हां. तर आमच्या शेजारी त्यांना झालं. तर ते काय म्हणायचे, म्हणजे स्वतःला मारून घ्यायचे. परत स्वतः म्हणजे देवाला गाणे वगैरे लावले ना तर ते माळबिळ तोडायचे, ते पण तसे करायचे. त्याच्यानंतर असं मुलांना माझं बघायला लागलं, त्यांचं ते कंटिन्यू बघायला लागलं ना आम्ही. त्यांचं कंटिन्यू 3 महिने चालू होतं त्यांचं तसं. तर याला अचानकच झालं, ते बघून झालं काय, मला काय वाटलं ते बघूनच नाटक करू लागला काय. पण काय करायचा तो मग तुमचा मुलगा? माझा मुलगा ना अमावस्येच्या आदल्या दिवशी त्यांनी काय केलं, म्हणजे झोपेतून त्यांनी बघितलं
तिकडं. तर मला काय वाटलं ते नाटक करतो म्हणून मी काय लक्षात दिलं नाही त्याच्याकडं. तर झोपेतून उठला तर म्हणला मम्मी माझं ना सगळं अंग गळून गेलं, मी उठूच शकत नाही. मी त्याला बळत उठून म्हणलं नाटक करतो म्हणून ओरडून त्याला किचनमध्ये आणलं. तर मग सकाळ म्हणलं चा दूध घेऊन ये म्हणलं. तर म्हणला नाही मम्मी मला उठताच येत नाही म्हणलं, मी उठूच शकत नाही म्हणलं. तर मग मी म्हणलं ठीक आहे जाऊ दे, नाटक करतो तर जाऊ दे म्हणलं. शाळेसाठी असं करत होता आधी, पण मला असं वाटलं आता पण तसं करतो. तर त्याने काय केलं, अचानकच खाली मान घातली, म्हणजे स्वामींची माळ होती माझ्या गळ्यात, माझ्याकडे बघतच नव्हता तो. तर खाली मान घातली, डोळे लाल झाले एकदम, जसं शेजारच्या पोरात झालं ना सेम तसंच व्हायला लागलं याला. तर मग शेजारचा पोरगा पण मटण मागायचा, हा पण मटणच मागायला लागला. मग नंतर मी त्याला म्हटलं काय तुला जेवायला काय बनवू का, शाळेत जर डबा वगैरे द्यावाच लागला तर काय बनवू का. तो म्हणला मला मटण दे मटण, असं खाली मान घालून बोलायला लागला, डोळे वगैरे लाल, आणि मला हात पण लावून द्यायला. म्हटलं काय झालं हात लावून बघायला लागले, माझा हात फेकून द्यायला लागला. आवाज वगैरे कसा होता, नॉर्मलच होता? आवाज नॉर्मलच होता, पण माझा हात फेकून द्यायला, टचच करून द्यायना मला. मग नंतर मी म्हटलं कोण आहे काय असं विचारलं, थोडं आधी घाबरले, म्हटलं नक्की असं का बोलायला लागला हा, नाही का असं अचानकच. तर मग म्हणू लागला म्हणजे असं डायरेक्टच मटण दे. मग मी घाबरले, मला असं का मटण सकाळ मटण मागू लागला, ते पण बोकड्याचं मटण पाहिजे असं बोलला. मग नंतर थोड्या वेळाने थोडा शांत झाला. परत मी शेजारच्यांना पटकन बोलून आणलं, म्हणलं हे बघा असं करू लागला. त्यांना अगं ते शेजारचं बघितलं आणि तसं झालं असं त्याला बहुतेक. तर मग त्यांनी काय केलं, गुलाब पाणी वगैरे आणलं, शिंपडलं थोडं तोंडावर. मग नंतर थोडं नॉर्मल झाला. परत म्हणलं तुला काय खायचं का, थोडं चहा बिस्किट वगैरे खाल्ले त्याने. तर खाल्ले आणि परत थोड्या वेळाने शांत बसला परत बेडरूममध्ये गेला, तिथं बसला. मग त्याला मी असं शेजारचे काय म्हणले थोडंसं काहीतरी लाव डोक्याला वगैरे, देवाचं काय असं उदी वगैरे. तर मी ते लावली आणि स्वामींची माळ वगैरे घातली. तर मग गाणे लावले, त्यांनी गाणे देवाचे. मी हनुमान चालीस वगैरे लावला. तर त्याला कसं तरी असं डोकं वगैरे धरायला लागलं. मग मी ते बंद कर नाही तर मी माळ तोडून टाकीन असं धमकी द्यायला लागला मला. मी माळ तोडून असं कधी केलं का? त्याच्या आधी कधीच नव्हतं केलं तसं, आमच्या घरात कोणीच तसं कधी काही केलं नव्हतं. मग नंतर ना दुसऱ्या दिवशी अमावस्या होती. तर मग शेजारचे काय म्हणाले, तर याला ना काहीतरी त्यांचं बघून त्रास व्हायला लागला बहुतेक, तर मग आपण त्याला पण घेऊन जाऊ सोबत. मग त्यांनी काय केलं, ते दोरा वगैरे बांधलं पायाला, म्हणजे जाऊ नये कुठं म्हणून. तर मग सकाळ आम्ही उठलो देवाला जायचं म्हणून. तर मला काय म्हणाले, मम्मी आपल्या कोपरगावला कोण राहतं. म्हणलं कोपरगावला कोणीच नाही राहत आपलं. म्हणजे कोणतरी चाललं कोपरगावला, एक म्हातारं आहे म्हणे, पांढरे कपडे वगैरे घातले, त्याला दिसायचं त्याला असं दिसायचं का मुंडकच नाही, त्याला पूर्ण असं जळलेलं अंग आहे. कुठल्या वेळेस दिसायचं आणि कुठं दिसायचं ते आम्ही जिथं राहायचो ना पहिलं त्या ठिकाणी डोंगर भाग आहे. तर त्या डोंगरावर अजून पण ते घर आहे. आम्हाला कधीच माहीत नव्हतं, त्यांनी सांगितलं ते तिथं घर आहे. तिथं त्यांनी फाशी घेतलेली. तर त्यांनी ते सगळं सांगितलं की बाबा त्याच्यासंग काय घडलं, काय घडलं होतं. हां, तर त्या घरामध्ये ना त्याने फाशी घेतलेली. नंतर मग जळला पण कोणतरी जळावलं काय माहिती त्याला. म्हणजे श्रीमंत माणूस होता, स्वतः म्हणलं मी श्रीमंत माणूस होता. ते पहिले नाही का ते गुरावाले लोक असते बघा, ते पहिले डोंगर भागात राहायचे, ते होता तो. सगळ्यात मोठा माणूस होता तो, पैशावाला. हां पैशावाला. तर मग त्याने काय केलं, फाशी घेतली. त्यांनी तसं सांगितलं नाही का कोणी मारलं म्हणून. तर म्हणलं फाशी घेतलेली आहे. आणि त्याला ना जळलेलं दिसतं पण पूर्ण, त्याला मुंडकच नाही आहे, जळलेलं त्याला दिसत होतं असं किती दिवस. तर मग नंतर मी ना आम्हाला जायचं मग अमावस्याच्या दिवशी. तर मग मला म्हणायला लागलं, मम्मी ते ना अर्ध्या रस्त्यात जाऊन थांबलं आहे म्हणे. ते म्हातारं आहे ना, ते पांढरे कपडे वगैरे घातले, टोपी म्हणे आणि धोतर वगैरे घातलेलं, आणि तो अर्ध्या रस्त्यात जाऊन थांबला. तो डायरेक्ट गावाचं नाव सांगायला लागला. ते कोपरगावला जाणार आहे तो माणूस, त्याच्या बायका लेकरांकडे जाणार आहे म्हणे. तो म्हणला त्यातले 2 मुलं आहे म्हणे आणि बायको आहे रुसून गेलेली आहे, तर तिकडे जाणार आहे तो. तर मग तो पुढं गेला म्हणे, मग मी चाललो आणि त्याचा पाय ना असं लांब पाय टाकतो म्हणे तो. म्हणजे आतापर्यंत तो, म्हणजे त्यांनी सांगितलं ना 5 मिनिटामध्ये, आतापर्यंत तो असं पण म्हणलं चहा प्यायला पण थांबला तो अर्ध्या रस्त्यात. तर म्हणजे त्याला ते दिसत होतं का? दिसत होतं त्याला. तर तो म्हणला मम्मी चहा प्यायला थांबला तो एका टपरीवर, आणि आता एवढं म्हणजे पावला एवढं लांब टाकतो ना तो. आतापर्यंत तो नगरच्या अलीकडे नाही का ते कुठलं तरी गाव म्हणला तो, तिथं थांबलेला आहे म्हणतो बस स्टॉपला. तर मी म्हणलं, मग आमच्या शेजारच्याने सांगितलं असं सांगलेलं, मी जे घडलं ते त्यांना सांगायचे ना. तर मग ते म्हणले ठीक आहे, बहुतेक ते गेलं ते, म्हणजे त्यांना माहिती ना आपण देवाला जाणार आहे म्हणून ते जाऊन थांबलेलं आहे अर्ध्या रस्त्यामध्ये, कारण की येताना परत आपल्यासोबत येणार म्हणे तो. तर मग त्यांनी काय केलं, पायाला दोरा वगैरे असं पॅक दोन्ही अंगठ्याला बांधला शेजारच्यांनी. मग आम्ही गेलो रस्त्याने, त्याला मी मध्ये कधीच उतरलं नाही. जेवायला वगैरे एका ठिकाणी थांबलो, पनीरची भाजी बिजी म्हणजे काय पाहिजे ना, म्हणलं मटण वगैरे पाहिजे, पण म्हणलं ते मिळणार नाही इथं. पनीरची भाजी वगैरे त्यांनी खाल्ली वगैरे. आणि नंतर आम्ही गेलो तर मग तिथं ते नगारा वगैरे वाजतं बघा, नगारा वाजायला लागला ना, सगळं त्याने अंग सोडून दिलं, पूर्ण अंग सोडून दिलं. त्याच्यानंतर मग आम्ही ते तिथं राहते ना, ते
त्यांना विचारलं बाबा काय आहे का याच्यावर विलास, मग त्यांनी ते उतारा वगैरे केला आणि मग झालं त्याचं व्यवस्थित. आता सध्या तर त्यांनी वगैरे नारळ वगैरे पण दिलेले डोक्याखाली ठेवायला. आता सध्या सगळं व्यवस्थित झालेलं आहे. तो घरामध्ये काय काय ॲक्टिव्हिटी करायचं जेणेकरून तुम्हाला असं विचित्र वाटायचं? त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा आलो होतो ना तिकडनं बी, तर मी त्याला म्हणलं तुला काय शाळेत जायचा त्रास होतो का, तुला शाळेत जायला नको का. मग डायरेक्ट त्याने परत डोळे लावून घेतले, झोपला डोळे लावून घेतले आणि मग म्हणतो कसली शाळा, मी तर शाळा शिकलो, मी तर 4थीपर्यंत शिकलो माझी शाळा, मला कशाला शाळेत पाठवते असं बोलायला लागला. तर मग मी म्हणलं त्याला तू काय आपण देवाला गेलतो ना, तो आला नाही का आमच्यासोबत. तर म्हणलं हो आलो होतो मी सोबत. तर म्हणलं तू तिथं थांबला नाही का मग देवापाशी, देवाने तुला काही केलंच नाही का. तर म्हणतो हो मला तेलाच्याकडे टाकलं होतं पण मी पळून आलो तिथनं. बापरे, असं बोलला तो. म्हणजे छोटा मुलगा एवढं सांगू शकत नाही ना, शकत. कारण खोटं सांगू शकत नाही ना. बरंच त्याने असं म्हणजे त्याच्या आधी पण काही काही सांगितलं ते, म्हणजे ज्यांनी तिच्या माणसासोबत घडलं ना त्याला म्हणलं तुला काही पाहिजे का, माझ्याकडून तर तुला काहीच भेटणार नाही, आम्ही गरीब लोक आहे म्हटलं आमच्याकडून तुला काहीच भेटणार नाही असं त्याला मी बोलले. तर ते लगेच निघून जायचं, असं काही इमोशनल बोललं ना तर निघून जायचं. ते म्हणजे ते म्हणलं मी काही त्रास द्यायला नाही आलो, माझ्यासोबत वाईट घडलेलं आहे. आणि त्याचं ना ते सोनं वगैरे पुरलं त्याला, ते माझ्या मुलाला पण सांगतो तो का त्याचं सोनं आहे, त्या सोन्यापाशी तो राखण आहे, अजून पण आहे राखण तो. अच्छा. हां तिथं असं वरती घर आहे आमच्या तिथं आहे ना डोंगरावर घर आहे. तो सांगतो त्याने दाखवलं पण ते घर, आणि तिथं सोनं पुरलेलं आहे. तर त्याला तो राखण एक नाग बी म्हणते तिथं आणि स्वतः पण राखण आहे असं बोलतो. मग पुढं काय झालं अजून? मग नाही नंतर आता सध्या क्लिअर आहे सगळं, आता काय प्रॉब्लेम सध्या नाही आहे काही प्रॉब्लेम. मग ते ज्यावेळेस जो तुमचा मुलगा ज्यावेळेस ॲक्टिव्हिटी करायचा ना त्यावेळेस विचित्र काय काय वागायचं अजून तो? विचित्र म्हणजे फक्त ना ते सांगायचं, जे आलं ना ते माणूस ते त्याच्याच फक्त कहाणी सांगायचा. बाबा मला असं माझे लेकरं निघून गेलेले, मी याच्यामुळे फाशी घेतली, माझे बायको लेकरं मला पाहिजे. म्हणजे तो तुमच्या मुलाला सांगायचा, मुलगा तुम्हाला सांगायचा? मुलगा मला सांगायचा. आणि तो म्हणायचा मम्मी त्या माणूस ना अजून पण बोलतो, म्हणजे तेव्हा ते बोलायचं ना तर अजून 2 पोरं आहे म्हणते त्याच्याचे, ते बोलते म्हणते त्याच्यासोबत, त्यांचा पण आवाज मला येतो आणि मला ते माणूस बोलतो ना तो म्हातारा, तर मी ते ऐकतो म्हणेन, तुला सांगतो, तुला सांगितलं ना तर मला शिवाय देतो म्हणतो. नंतर माझा मुलगा मला सांगायला लागला ना मम्मी ते म्हातारा असं सांगतोय, तर मग शिवाय देतो ते म्हातारा. दिसायचा त्याला तो? हा दिसायचा. सांगू नको म्हणायचा मम्मीला, तुझ्या मम्मीला म्हणजे कोणाला सांगूच नको, जे मी तुला सांगतो ना ते सांगू नको. आणि हे टोटल किती दिवस चालू होतं? असं 1 महिना. 1 महिना कंटिन्यू? हां 1 महिना कंटिन्यू. मग तुमच्या घरच्यांनी लगेच ॲक्शन वगैरे घेतली नाही का कोणी? नंतर मग आम्ही लगेच गेलतो ना, जेव्हा झालं ना ते जेव्हा व्हायला लागलं ना, ते आधी तर झालं तेव्हा तर गावाकडे गेल्यावर क्लिअर झालं, पण आत्ता परत झालं ना तर लगेच दुसऱ्या दिवशी अमावस्याच्या दिवशी आम्ही देवाला गेलो होतो ना, मग तेव्हा बरं म्हणजे काही टेन्शन नाही. म्हणजे त्याचं कुठे गेलो? कुठल्या देवाला गेलो? मिरादत्ताला, नगरच्या तिथं मिरादत्त आहे ना तिथं डोंगरावर गेलो होतो. अच्छा, मग तिकडे गेलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? हो सॉल्व्ह झाला. आता व्यवस्थित आहे सगळं? आता सगळं व्यवस्थित सध्या आता तर काय प्रॉब्लेम नाही? आता सध्या तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण उद्भवू शकतो ते कधी प्रॉब्लेम माहीत. बरं, ते तुम्ही म्हणले होते ना तुमच्या घराच्या बाजूला जे मुलांमुळे ह्याला त्रास झाला त्यांनी बघितलं, तर त्यांना काय त्रास झाला आणि त्यांचा एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम होता? त्यांना ना ते काय करायचे माहिती आहे का, अचानक ना असं मारून घ्यायचे. त्यांच्या मामाला झालं होतं ना, तर त्यांनी काय म्हणले माझ्या मामाला सोडून द्या आणि मला पकडा. तर म्हणजे त्याला त्यांचा त्रास बघत नव्हता ना, म्हणून ते त्यांच्या मला पकडा. तर मग ती जे आहे ना त्याच्या अंगामध्ये तो माणूस याला पकडलं, पण ते दोघांच्या पण अंगात खेळायचा. तो काय म्हणायचा त्याला समोर आणा माझ्या, मी ना खूनच करण, मला खून करायचा त्याचा, असं बोलायचं. तुमच्या मुलाला नाही, आमच्या शेजारच्या दोघांना झालं. त्या दोघांचं बघून माझ्या नंतर तिसऱ्यांदा माझ्या मुलाला झालं. माझ्या मुलाला ऑलरेडी आधी होतंच, पण नंतर त्यांचं बघून ते परत नंतर ते म्हणते असे भूत असते ना एकमेकांसोबत येते म्हणते ते, असं ते म्हणत होते शेजारचे. मला एवढं काही माहीत नव्हतं पण ते म्हणायचे. तर मग त्यांच्या मामाच्या अंगात होतं ना, तर त्यांच्या मामाच्या अंगातलं त्या मुलाच्या अंगात गेलं. तर तो काय करायचा, असं हाणायचा, स्वतःला हात मारून घ्यायचा. चहा पितांनी पण ना असं फुकायचा आणि असं म्हणजे असं पाणी वगैरे टाकलं ना देवाचं, लगेच कळायचं माझ्यासोबत शाळा करू नका असं डायरेक्ट बोलायचं. माझ्यासोबत शाळा केली ना तुम्ही, एकाचा मर्डर डायरेक्ट मारायचा तो. म्हणजे त्याला रडताना बघत नव्हतं, म्हणजे जी रडते समोरची त्याची स्टोरी त्यांनी सांगितलं, आम्हाला पण रडायला लागलं माहिती आहे का. तर म्हणजे नाही का असं मावशी वगैरे त्याची रडायला लागली ना माझ्या पोराला, एवढा त्रास व्हायला, असं बसायचं. तो मग पाय वगैरे असं करून बसायचा आयटीने, जेव्हा त्या अंगात आलं ना तेव्हा, आणि असं पूर्ण हे करून मी राजा आहे म्हणायचा, मीच राजा आहे माझं सगळं करायचं. मग सिगरेट वगैरे आणून द्यायला लावायचं, एकदम भारी म्हटलं द्या म्हणायचा. परत ते रेड लेबल दारू वगैरे असते ना ती पण द्या म्हणायचं आणून. त्यांनी सगळे त्याच्या हट्ट पुरवले, आम्ही पुरतो पण आमच्या पोराला सोडून दे म्हणले ते सगळे घरातले. आम्ही सगळे अशा शेजारीच बसायचो त्याच्या, आम्हाला नाही काही बायकांना काय करत नव्हतं, फक्त माणसं जवळ नाही पाहिजे म्हणायचा तो. आम्ही बसायचो. मग नंतर म्हणजे असं रोज तर मला चांगलं बोलायचा का जेवल्या का तुम्ही, साईच्या मम्मी जेवल्या का असं बोलायचा. तर त्या दिवशी तर डायरेक्ट म्हणजे कोण आहे या कोण आहे असं म्हणायला लागलं. म्हटलं नक्की म्हणलं आता
आईला पण, त्याच्या आई पण होते शेजारी, तर त्याला सगळं समजायचं त्याला. तर आम्ही बसलो, त्याचा पप्पा यायला लागला, जायला लागला. ते पप्पा त्या माणसाला दिसला नाही पाहिजे मला, तो माणूस बिलकुल दिसला नाही पाहिजे समोर मला. तर पप्पाला मग लांब लांब करायचं, शांतता पाहिजे होती सगळी, एकदम राजा आहे ना मी म्हणायचा, माझ्यापाशी कोणीच नाही पाहिजे. मग नंतर त्याने स्टोरी हळूहळू सांगायला लागला. आधी त्रास द्यायचा त्या पोराला, मग नंतर सांगायला लागला का मला 2 मुली आहे आणि माझी बायको निघून गेलेली, म्हणून ना आम्ही ना दुसरीकडे राहायला चाललो होतो, आम्हाला त्याचं नाव ठेवायला लागलं, म्हणून दुसरीकडे राहायला चाललो म्हणे. तर मग जातानाच ॲक्सिडेंट झाला. मग त्याची आई, 2 मुली आणि ते चौघांचा ॲक्सिडेंट झाला. मग त्याने ना तो म्हणला मी 10 वर्ष झाले ते त्यांना वाटतं. तर मग त्याने ना 10 वर्ष झालं म्हणून मी अन्न पाणी नाही म्हणा मला अजून. तर मला सारखं चहा मागायचा, 2-2 मिनिटाला चहा मागायचा. मला कुठून काही करा, मला चहा पाहिजे, मला दारू पाहिजे. आणि सांगायला लागला मग त्याची स्टोरी की बाबा मी नंतर एवढं शिकलेलं असं मला दुसरीकडे जाऊन असं मिस्त्री काम करायला लागलं. आणि माझं स्वप्न होतं म्हणे त्यांच्या मुलीला शिकायचं आणि पोलीस बनायचं, पण ते आमचं ॲक्सिडेंट झाल्यामुळं ना ते स्वप्न अधुरच राहिलं म्हणे ते पण. तर मग नंतर ते म्हणजे त्यांची मुलगी आहे ना ती पण यायला लागली त्याच्या अंगात हळूहळू. ते म्हणला मी याला घेऊन जाणार, मला याला द्या ना म्हणे, याला देऊन टाका मला. ते माझी मुलीचं म्हणजे नाही का, मुलगी पण यायला लागली, मुलगी चांगली ती म्हणायची मला कोणाला काही त्रास द्यायचा नाही, पण आमच्यासोबत असंच झालं, आमचं स्वप्न सगळं पूर्ण नाही झालं म्हणे. तर मग असं बोलायला लागलं ते, म्हणजे अतृप्त आत्मा. तर तसं बोलल्यामुळं मग नंतर परत काय झालं का अचानक त्याला काही दिलं नाही चिकन वगैरे, तर मग परत हातपाय मारून घ्यायला लागला, तसं करायला लागले. दुखापत काय करून घ्यायचं स्वतःला? हां, स्वतःला म्हणजे त्यांनी रस्त्याने ॲक्सिडेंट वगैरे कुठे जायला म्हणजे असं गेले ना, ते ॲक्सिडेंट 1-2दा झाला, पण लागलं म्हणजे थोडंसं लागलं तर त्या जिथं लागलं ना ते पट्टी काढून टाकायचे, त्याच्यावर चहा वाटायचे, असं करायला लागलं स्वतःहूनच असं चहा वाटायचे, अजून त्रास द्यायचा त्या दुखावरती असं चहा वाटणार. आणि परत असं डोकं आपटेणार, मला नाही देत ना तुम्ही, मला मटण वगैरे आणून देत नाही तुम्ही, मटण कारण देऊ शकणार नाही ना त्याला. ते म्हणते तू मटण दिलं तर परत राहिलं तर काय करणार ना, तुला वाटण हे सगळं देते म्हणून, आणि जे पाहिजे ते दारू वगैरे देतो म्हणून, तुझे नाही म्हणजे विश पूर्णच करा, मला पाहिजे म्हणजे पाहिजेच. सगळे मला लागले तू काय कुठला राजा आहे का, तुला आम्ही सगळं आणून देणार, एवढं महागातलं सिगरेट मागायला लागला, महागातले दारू मागायला लागला, 900 ते म्हणजे 900,000 रुपयाला क्वार्टर येते ती तुला आणून द्यायची. म्हणजे नाही आमुष्या दिवशी एकदम असं गोल गोल भिंगायचं, गळ्यात पाय टाकणार, असं करायला लागलं. मग नंतर आम्ही बघायला लागलो, आम्हाला तर भीती वाट लागली तिथं म्हणजे रोज वाटत नव्हतं तिथं. मग नंतर महिनाभर गावाकडेच निघून गेले ते बघून तसं. तर नंतर त्याने ना आमुष्यात दिवशी लई त्रास करायला. आम्ही नंतर गेलोच नाही, आम्ही इकडे झोपलो ना तर गेलो नाही, स्वतःला त्रास करून घेत होता स्वतःला. मला न्यायचंच म्हणत होतं, याला न्यायचंच, मला हा आवडलं, मला न्यायचंच असं म्हणायचं. पण ते 10 वर्षापासून उपाशी होतं ना, म्हणून तेच तसं मागायला लागला सारखं. त्याच्या परत त्याने ना आमुष्यात दिवशी म्हणजे आता सध्या नाही आहे त्याच्या अंगामध्ये, पण त्यांनी ते पूजा वगैरे केली ना. ते सगळं कसं निघालं सगळं त्याच्या अंगातून? तेच त्यांनी पूजा केली ना, मग त्यांनी घरामध्ये पूजा वगैरे केली, त्यांनी जवळजवळ 50,000 रुपये खर्च केला का पूजेचा. तर त्यांनी पूजा वगैरे केली. त्याच्यानंतर त्यांनी ते रात्रभर त्याचे मामा आणि ते दोघं एकत्रच पूजाला, आणि ते बाकीचे लोक वगैरे थांबलेले. तर रात्रभर त्यांनी पूजा चालू होती, त्याने ते मंत्र वगैरे सगळे ते करून गेलं नाही, तरी पण लवकर गेलं नाही, तरी 3 महिने लागले त्यांना जायला. ते मग कुठे केली पूजा वगैरे? सगळी घरामध्येच केली होती त्यांनी, म्हणजे रूम, दोघांना घेऊन एका रूममध्ये केली. तर म्हणजे आता सध्या तर मुलाचं गेलं, पण अजून त्याच्या मामा थोडं नॉर्मल आहे अजून, आहे अजून चांगलं, म्हणजे बऱ्यापैकी झालं. आणि किती दिवस चालू होतं त्याच्या अंगामध्ये? त्यांचं 3-4 महिने झाले चालू होतं. अच्छा. आणि कधी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? प्रॉब्लेम आता म्हणजे 2-3 महिने झाले. अच्छा. मग आता परत काय प्रॉब्लेम वगैरे आला का? आता सध्या तर नाहीये, पण त्याच्या मामाला येतो सध्या, अजून ते पोराला नाही येतात. तेच बघून तुमच्या मुलं थोडाफार इफेक्ट झाला? त्यांचं बघून झालं होतं ते. तर मग मला तेच वाटायचं का यांचं बघूनच नाटक करतो का काय, असं वाटायला. ऍक्टिंग वगैरे करतो? हां, मग मला वाटलं ऍक्टिंग, पण एवढी नाही करू शकत ना का बाबा मला मटनच पाहिजे, सारखं मटन मागणार, किंवा मग ते सगळं सांगतो. मी 4थीत शिकलो वगैरे सगळं सांगायला लागलं ना. मग नंतर मी आईकडे पण गेले, माझ्या आईला त्यांना म्हणलं बघ तुला खोटं वाटतं ना की बाबा मी खोटं बोलते का काय. मग माझे वडील पण लांब होते, म्हणलं इकडे पटकन. तो असं गुरापाशी म्हणजे छोटं ना गाईचं पिल्लू होतं, मग तिथं ना खेळत बसला तो गावाकडं. तर तिथंच बसला असं बसला तो, मला वाटलं खेळतोच त्या पिल्लासोबत. मग मी गेले ना, असं हलवलं, डायरेक्ट माझ्या अंगावर पडला. म्हणजे तेव्हा पण एकदा तसं झालं त्याला, अचानक झटका आल्यासारखा. पण आता सध्या तर नॉर्मल आहे त्याचं. आता काय प्रॉब्लेम? आता काही प्रॉब्लेम त्या दुसऱ्या मुलाचा पण काय प्रॉब्लेम नाही, आता त्यांचा पण काही प्रॉब्लेम नाही, सॉल्व्ह झाला त्यांचा पण. आता सगळं व्यवस्थित? हो, व्यवस्थित. बरं. तर मित्रांनो, हा होता मॅमचा अनुभव, आणि या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा, आणि तुमचे काय प्रश्न असतील तेही आम्हाला कमेंटद्वारे कळवा. तर आता इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.